शासन आहे हे का कुठल्या बिल्डरचं आहे का मला सांगा. शासनाची भूमिका आहे, एक मंत्री जाहीर करू शकत नाही. तरी देखील महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई कधी होईल? महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर सांगून त्यांच्या कानावर ही गोष्टी आल्यानंतर सुद्धा एवढी लोक आज मृत्युमुखी पडलेली आहे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती असताना जर त्यांनी कामामध्ये कुचराई केली असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याच्या सूचना मी आयुक्तांना करतो. हीच व्यवस्था नाही तर ते 9 जे चाळीतली रूम म्हणजे चाळ ज्या तोडल्या तिकडे जाण्यासाठी त्यांची व्यवस्था करतात. हे 60 रूम मी त्यांना मागितले. 60 मध्ये होऊन जाईल ना? 60 रूम मी आता मागितलेल्या त्या 60 रूमच्या चाव्या आता देत आहेत, त्या तुम्ही घ्या. आपण शासनाच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी सगळ्यांशी बोलतो आणि आपण काहीतरी मग धोरणात्मक निर्णय घ्या. दोस्तों नमस्कार दोस्तों, मंगलवार रात को विरार के नारंगी क्षेत्र से एक बेहद दर्दनाक दुखदायक घटना सामने आई. उस घटना में रमाबाई अपार्टमेंट नाम की बिल्डिंग का पिछला हिस्सा वहां की चालियों पर गिरा और एक बड़ा हादसा हुआ. संभवतः वसई विरार के इतिहास में पहली बार एक साथ 17 मौतें होने का मामला सामने आया. इसमें कई लोग हताहत हुए, 17 मौत हुई, 9 लोग जख्मी हुए. जो जख्मी अभी भी अस्पताल में उपचार हासिल कर रहे हैं. इस मामले पर लगातार प्रशासन नजरें गड़ाए हुए है. प्रशासन की वहां लगातार आवाजाही शुरू है. हालांकि रेस्क्यू ऑपरेशन 48 घंटे बाद बंद कर दिया गया था और कल वहां पर आपदा प्रबंधन मंत्री का दौरा हुआ था, तो आज वहां पर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक वो आए. उन्होंने वहां लोगों से मुलाकात की, बातचीत की. साथ ही साथ उन्होंने एक बड़ा ऐलान ये किया कि वहां के जो लोग हैं जो विस्थापित हुए हैं उन्हें विरार वेस्ट की महाड़ा अंतर्गत शिफ्ट किए जाने की बात उन्होंने कही. अब ये सवाल एक पैदा होता है कि विरार महाड़ा में क्या उनको परमानेंट शिफ्ट किया जाएगा या वो कुछ समय के लिए सिर्फ वहां पर अस्थायी तौर पर उनको शिफ्ट किया जा रहा है, ये फिलहाल एक सवाल है. इस मौके पर प्रताप सरनाईक ने पत्रकारों से बात करते हुए काफी लंबी बातचीत की. 6-7 मिनट तक उन्होंने पत्रकारों को संबोधित किया और कई मुद्दों पर अपनी बात रखी. वीडियो में आगे आप देखिए क्या कुछ कहना प्रताप सरनाईक का. फिलहाल इस वीडियो में इतना ही. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. भेट घेतली आहे आणि विजिट केल्या. प्रामुख्यानं अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. महापालिका स्थापन झाल्यापासून 17 घटनेची घटना ही पहिलीच आहे असं मला इथल्या लोकांनी सांगितलं आणि काही जखमी होते त्या जखमींना सुद्धा जाऊन तळामध्ये भेट घेतली. जखमींचा जो खर्च पूर्णतः महापालिकेला करायला सांगितला शासनाच्या माध्यमातून तो खर्च पूर्णतः केला जाईल. मृत्यू जे झालेले आहेत त्यांच्या मदत शासनाला आधीच जाहीर केलेली आहे आणि त्याचबरोबर इथे आल्यानंतर रहिवाशांनी काही मागणी केली की त्यांचं अन्नधान्य घरातलं खाणं पिणं किंवा गणेश उत्सवाच्या निमित्तानं त्यांनी घरी जे काही साहित्य भरलं होतं खाण्यापिण्याचं ते सुद्धा आता असंच गेलेलं आहे. त्यामुळे त्यांनाही काही मदत आर्थिक स्वरूपात करता येईल का याचा शासन स्तरावर आम्ही विचार करू आणि नक्की पॉझिटिव्हली त्यांना जेवढे सहकार्य करता येईल तेवढे सहकार्य करू. त्याचबरोबर महत्वाचा प्रश्न असा होता घरांचा. बोळींज इथं भाड्याच्या माध्यमातून बांधलेल्या अनेक सदनिका आहे. भाड्याचे उपाध्यक्ष श्री संजीव जयस्वाल यांना फोन केला आणि फोन करून जी लोक आहेत ज्यांची घरं त्या ठिकाणी होती, इमारत तुटली गेली म्हणजे पडली गेलेली आणि त्याचबरोबर त्या इमारतीमध्ये जे काही मृत्युमुखी पडलेले त्या डेड बॉडी काढण्यासाठी आणि काही लोकांची सुटका करण्यासाठी आमच्या महापालिकेने काही 8 ते 9 रूम ज्या होत्या त्या पण तोडलेल्या. तर त्याही लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे, तोही त्या ठिकाणी काढला जाईल. मी म्हाडाकडनं 60 रूम आजच्याच त्याच्या चाव्या घ्यायला मी सांगितलेल्या आहेत आमच्या सूर्यवंशी जे कमिशनर आहेत त्यांना आणि लगेच ताबडतोब त्या चाव्या घेऊन हा जुन्याच ह्या लोकांना असं शिफ्ट करता येईल याची जबाबदारी शासनाच्या वतीनं आणि महापालिकेच्या वतीनं घेतली. त्यामुळे पॉझिटिव्हली ह्या असा मार्ग काढता येईल आणि सर्वसामान्य लोकांना न्याय देता येईल अशी भूमिका शासनाची आहे. जी लोक वाचलीत त्यांचं सामान आतमध्ये आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे तुम्ही ज्या मृतकांना पैसे जाहीर केलेले आहेत तशी मदत त्यांना पण जाहीर व्हावी, कारण त्यांचे सगळेच जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्या आतमध्ये म्हणालो की शेवटी कसं आहे की शासन स्तरावर काही निर्णय घ्यायचा असतो आणि त्या पद्धतीचा निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून आम्ही ताबडतोब घेऊन आपत्ती विभागाचे मंत्री सुद्धा येऊन गेले, पालकमंत्री सुद्धा या ठिकाणी येऊन गेले. ह्या भागाचा मंत्री म्हणून मी सुद्धा या ठिकाणी आज व्हिजिट केली आणि व्हिजिट केल्यानंतर ज्या काही भावना लोकांच्या आहेत
त्या भावनांशी आम्ही सुद्धा सहमत आहे. त्यांना जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं शासनाच्या माध्यमातून आम्ही सहकार्य करू आणि आर्थिक मदतीचा जो भाग आहे तुम्ही म्हणाला तो सुद्धा कसा तात्पुरत्या स्वरूपात जी काही मदत त्यांना देता येईल ती सुद्धा आम्ही देऊ. आपण या ठिकाणी पाहणी केलेली आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बांधकामाचं व्यवस्थित नियोजन नाही आहे, त्याबद्दल काय? नाही, कुठलं बांधकामाचं सगळ्या महापालिका हद्दींमध्ये हीच परिस्थिती. आज वसई विरारला सुद्धा आमच्याच काही आज महिलांनी सांगितलं की जवळजवळ 70 ते 80% हे वसई विरार महापालिकेमध्ये अनधिकृत बांधकाम सांभाळत आणि म्हणजे दुर्दैवानं हे सांगायचं आहे की 14-15 वर्षापूर्वीच हे अनधिकृतरित्या बांधलेली इमारत ही पत्त्याच्या ढिगाऱ्याप्रमाणे कोसळली गेली. म्हणजे बांधकामाचं साहित्य सुद्धा योग्य प्रकारे न वापरल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे ही परिस्थिती सगळीकडेच आहे. परंतु शेवटी वसई विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये जी अनधिकृत बांधकामं झालेली त्या बाबतीत शासनाला मात्र अतिशय धोरणात्मक निर्णय हा घ्यावाच लागणार आहे. जसं आम्ही ठाण्यामध्ये क्लस्टरच्या माध्यमातून आमचा वागळे इस्टेटमधलं किसननगर, मुंब्रा, कळवा किंवा लोकमान्य नगर परिसरामध्ये क्लस्टरची योजना राबवली, तशाच पद्धतीची क्लस्टर योजना राबवून गोरगरीब जनतेला जी ह्या अनधिकृत बांधकामाचा आधार घेऊन आपल्या आर्थिक गोष्टीमुळे त्यांनी घरं ती घेतलेली आहे त्यांनाही बिल्डरांनी फसवलेलेच आहे असं मी म्हणेन. या फसवलेल्या बिल्डरांवर कारवाई तर करायलाच हवी. म्हणजे आता इमारत कोसळली म्हणून त्या बिल्डरांवर कारवाई केली, त्यांना अटक केली. अरे पण आजही जे इमारती आणि ज्या चाळी चालू आहेत त्यांच्यावरही MRTP अंतर्गत कारवाई करून त्यांनाही अटक करा असं सूचना मी महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांना देतोय. पण त्याचबरोबर सगळं जर हा परिसर तुम्हाला ह्या परिसरामध्ये परत अनधिकृत बांधकाम होऊ नये असं जर वाटत असेल तर क्लस्टर सारखी योजना जशी ठाण्याला राबवली तशी ह्या वसई विरार महापालिकेमध्ये राबवावी लागणार आहे. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांकडे नगर विकास विभाग असल्या कारणाने मी त्यांना सांगून ताबडतोब अशा प्रकारची योजना ह्या परिसरामध्ये राबवण्यासाठी एका बैठकीचं आयोजन करायला विनंती करणार आहे आणि तिथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींसह आम्ही सगळ्यांना बोलवू. सर, या बिल्डिंग मध्ये वारंवार सूचना दिल्या होत्या महानगरपालिकेला. 7 दिवस अगोदर देखील इथले काही कार्यकर्ते आहेत, काही पत्रकार आहेत, त्यांनी गिल्सन जे आहेत या ठिकाणचे सहाय्यक आयुक्त त्यांना सांगितलं होतं सर, कारण या अगोदर तिथे एक सज्जा पण पडला होता. तरी देखील महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई कधी होईल? महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर सांगून त्यांच्या कानावर ही गोष्टी आल्यानंतर सुद्धा एवढी लोक आज मृत्युमुखी पडलेली आहे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती असताना जर त्यांनी कामामध्ये कुचराई केली असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याच्या सूचना मी आयुक्तांना करतो. घरं देतोय तुम्हाला, म्हाडाची जी घरं आहेत तयार घरं आहेत त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना तात्पुरत्या स्वरूपात शिफ्ट करतोय. तुम्ही काय भाडं वगैरे सुद्धा भरायची गरज नाही. ऐका जरा, तात्पुरत्या स्वरूपात आता शिफ्ट करतोय. नंतर काय आपण एकदम काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे. परंतु तात्पुरत्या स्वरूपात आता तुम्हाला शिफ्ट तिकडे आम्ही करतोय. घरं देतोय, आजच करतोय. नाही आज तुम्ही कराल पण महिन्यानंतर तुम्ही सांगा खाली का पोरांची शाळा आहे ना सर, शाळा आहे. काही काळजी करायची गरज नाही हो, नाहीतर आम्ही तुमची समाज मंदिरामध्येच केलं असतं. काय आपण करतोय, शाळा आहेत ना पोरांची. काहीतरी धोरणात्मक निर्णय शासनाला घ्यावा लागणार आहे. त्या विषयावर मला उपमुख्यमंत्री निर्णय आज काही झालेला नाही. तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, शेवटी जशी ती इमारत कोसळली तशी ह्या इमारतीची सुद्धा परिस्थिती आहे. तसं होऊ नये म्हणून तुम्हाला घरं देतोय आम्ही, असं काही कुठेही वाऱ्यावर सोडत नाहीये. आणि आजच्याच काय तो कायमस्वरूपाचा निर्णय होणार नाही. तो काय निर्णय घ्यायचा तो शासन स्तरावर आम्हाला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घ्यावा लागेल. त्यामुळे तुम्ही काय करू, अहो हे शासन आहे, हे काय कुठल्या बिल्डरचं आहे का मला सांगा. शासनाची भूमिका आहे, एक मंत्री जाहीर करू शकत नाही. शासनाला शासनाची भूमिका मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जाहीर करावी लागते. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला माणसं आहेत, लहान पोरं आहेत, याचा विचार लक्षात घ्या करून महापालिका आणि तुम्हाला काही नाही, तुम्हाला शिफ्टिंग पासून तुमचं सामान चीच व्यवस्था नाही तर ते 9 जे चाळीतले रूम म्हणजे चाळ ज्या तोडल्या तिकडे जाण्यासाठी त्यांची व्यवस्था करतात. हे 60 रूम मी त्यांना मागितले. 60 मध्ये होऊन जाईल ना, 60 रूम मी आता मागितलेल्या त्या 60 रूमच्या चाव्या आता देत आहेत, त्या तुम्ही घ्या. आपण शासनाच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी सगळ्यांशी बोलतो आणि आपण काहीतरी मग धोरणात्मक निर्णय घ्यावा. कारण ते म्हाडाची घरं आहेत, शेवटी सर्वसामान्य गोरगरिबांसाठीच बांधलेली घरं आहेत. तर त्या बाबतीतला निर्णय आपण पॉझिटिवली घेऊ. पण सध्या तुम्ही सामान घेऊन तिकडे शिफ्ट होऊन जा. चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.